आपलं स्वागत. नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. नवी मुंबईतील 90 बेकायदेशीर इमारती होणार जमीनदोस्त. अग्रोळीतील एक गाव एक गणपतीचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी घेतलं दर्शन. एक गाव एक गणपतीची 55 वर्षाची परंपरा आजही कायम. 7 दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप. सिडको प्रदर्शन संकुलाची दुरावस्था, निकृष्ट दर्जाच्या कामामुळे झाली वाताहत. करावेचा महाराजा व सिवूरच्या राजाच्या दरबारी आमदार मंदाताई म्हात्रे, गणरायाचं घेतलं दर्शन. पुन्हा एकदा स्वागत. 55 वर्षापासूनची एक गाव एक गणपतीची परंपरा कायम ठेवणाऱ्या अग्रोळी गावातील सार्वजनिक गणपतीचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दर्शन घेतलं. अग्रोळी गावामार्फत दरवर्षी एक गाव एक गणपती परंपरा राखून संस्कृतीचं जतन करून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. वर्षापासूनची एक गाव एक गणपतीची परंपरा कायम ठेवणाऱ्या अग्रोळी गावातील सार्वजनिक गणपतीचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दर्शन घेतलं. यावेळी मंदाताई म्हात्रे यांचा मंडळाच्या वतीने सत्कारही करण्यात आला. त्या काळात प्रत्येक घरातून ₹1 वर्गणी गोळा करून हा गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यानंतर बदलत्या काळानुरूप दिवसेंदिवस रक्कम वाढली, मात्र उत्सवाचं स्वरूप आजतागायत कायम आहे. या उत्सवातून गावातील ग्रामस्थांमध्ये असणाऱ्या एकोप्याचं दर्शन घडतं. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पासाठी गावातील प्रत्येक घरातून नैवेद्याचं ताट येतं. या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे या संपूर्ण उत्सव काळात अग्रोळीकर गुण्या गोविंदांनी एकत्र येऊन कुठलाही भेदभाव न करता मोठ्या आनंदाने गणेशोत्सव साजरा करतात. आमदार मंदाताई म्हात्रे यांनीही नवी मुंबईकरांना पुढील वर्षापासून प्रत्येक गल्ली बोळ्यात नाक्या नाक्यावर गणपतीची स्थापना करण्यापेक्षा शहरातील प्रत्येक सेक्टरमध्ये एक गणपती बसवण्याची संकल्पना मांडली आहे. सध्या सार्वजनिक ठिकाणी गणपती बसून सजावटीवर अनाठायी खर्च केला जातो, मात्र प्रत्येक सेक्टरमध्ये एक गणपतीची प्रतिष्ठापना केल्यास पैसा, वेळ, वीज, पाणी, अतिरिक्त पोलीस मनुष्यबळाची बचत होण्यास मदत होईल. त्याचप्रमाणे गणेशोत्सवासाठी अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येत असल्याने ही संधी साधत शहरात घरफोड्यांचं प्रमाण वाढलं असून ते कमी होण्यासही मदत होईल. या व्यतिरिक्त रस्त्यावर मंडपामुळे रहदारीस अडथळा होणार नाही. त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टीनेही संकल्पना उपयुक्त ठरेल असं आमदार मंदाताई म्हात्रे यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जाती धर्मातील लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतील. यामधून सामाजिक एकोपाही निर्माण होऊन विचारांची आदान प्रदान होईल. अग्रोळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशोत्सव सोहळ्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी पुढच्या वर्षी एका सेक्टरसाठी एक गणपती ही संकल्पना राबवावी असं आवाहन आमदार मंदाताई म्हात्रे यांनी केलंय. पुढील वर्षी ही संकल्पना राबवणाऱ्या मंडळाला आमदार मंदाताई म्हात्रे पारितोषिक देऊन सन्मानितही करणार आहेत. आणि आपल्या सगळ्या योजनांमधून ही कल्पना घेऊन नवीन पिढीला आपण हे संपूर्ण मार्गदर्शन चालू केलेलं आहे. आज मुंबईमध्ये एक गाव एक गणपतीची चर्चा फार मोठ्या प्रमाणात होते. आम्ही जिथे जिथे वाचनात जातो तिथे तिथे आरोग्याचा उल्लेख करतो की आपण पण असंच एक गाव एक गणपती एक क्षेत्र
एक गणपती सेवा व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल, MVTV। करावे गावाचा महाराजा व सीवूरच्या राजाचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दर्शन घेतलं। या मंडळाच्या वतीने आयोजित विविध उपक्रमांचंही मंदाताई म्हात्रे यांनी कौतुक केलं। या दोन्ही मंडळांच्या वतीने मंदाताईंचा सत्कारही करण्यात आला। करावे गावाचा महाराजा व सीवूड्सच्या राजाचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी दर्शन घेतलं। सीवूड्स रेसिडेन्सी अँड वेलफेअर असोसिएशनच्या वतीने बसवण्यात आलेल्या सीवूड्सचा राजा या मंडळाच्या गणेश मूर्ती बरोबरच येथील देखावाही आकर्षक आहे। सध्या नवी मुंबईत डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारानं डोकं वर काढलं असून याबाबत जनजागृती करणारा देखावा या मंडळाने साकारला आहे। डेंग्यू मलेरिया स्वच्छता ध्वनी प्रदूषण याबाबत सामाजिक संदेश या मंडळामार्फत देण्यात येतोय। या मंडळाच्या वतीने नाटक फॅन्सी ड्रेस स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलं होतं। डेंग्यू मलेरियाबाबत जनजागृती झाली पाहिजे हा चांगला प्रयास असल्याचं आमदार मंदाताई म्हात्रे यांनी याप्रसंगी सांगितलं। त्याचप्रमाणे एका सेक्टरसाठी एक गणपती पुढच्या वर्षीपासून मंडळाने बसवावा असंही मंदाताई म्हात्रे यांनी यावेळी सांगितलं। राजा का कार्यक्रम चालू है। मुझे बहुत खुशी है कि मेरे सामने छोटे छोटे बच्चे खड़े हैं, परी है, जोकर है, आई, और मैं कहूँगी जो डेकोरेशन किया है उस डेकोरेशन को आप बनाए रखे और ये डेकोरेशन हमको भी कभी कभी कार्यक्रम के लिए आप दीजिए, क्योंकि डेंगू मलेरिया की जो बात हो रही है उसमें अवेयरनेस होना बहुत जरूरी है। और आपने एक अच्छा प्रोग्राम हर साल आप करते हैं, मुझे बहुत खुशी है कि ऐसे प्रोग्राम आप करते रहिए। अगले साल एक सेक्टर एक गणपति होगा तो हम आपको जरूर प्राइज देंगे। मैं चाहती हूँ कि सेक्टर वाइज एक एक ही गणपति रखे जाए ताकि लोग भी बहुत आएंगे और बच्चों को प्राइज भी अच्छे से देंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या प्रसंगी मंदाताई म्हात्रे यांचा मंडळाच्या वतीने सत्कारही करण्यात आला। तर दुसरीकडे करावे गावाच्या महाराजालाही मंदाताई म्हात्रे यांनी भेट दिली। या प्रसंगी भजन कीर्तनाच्या कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। त्याचप्रमाणे करावे गावाचा महाराजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनेही मंदाताई म्हात्रे यांचा सत्कार करण्यात आला। व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल, MVTV। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भाविकांनी बुधवारी 7 दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला। सार्वजनिक 110 व घरगुती स्वरूपाच्या 12,780 इतक्या बाप्पांचं काल नवी मुंबईतील 23 विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळावर विसर्जन पार पडलं।